हालेलुया, हालेलुया. कलसीकरस पत्र 2:8. कलसीकरस पत्र 2:8. ख्रिस्ताप्रमाणे नसलेल्या तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेल्या तत्वज्ञान व पोकळ उलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. हालेलुया, हालेलुया. वचन सांगते ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसाच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ उलथापा याच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. वचन सांगते जे शिक्षण प्रभू येशू पासून मिळत नाही तर माणसापासून आणि जगाच्या संप्रदायापासून आहे. बायबल सांगते की तत्वज्ञान आणि ती शिकवण या पोकळ गोष्टीने कोणी तुम्हाला भुलू नये म्हणून लक्ष द्या. ज्या गोष्टी प्रभू येशू बाबतीत नाही त्या पोकळ आहेत. ती तत्वज्ञान असो, शिक्षण असो, जे प्रभू येशू पासून मिळत नाही, जे जगाच्या गोष्टी आहेत, बायबल सांगते त्या गोष्टी पोकळ आहेत. पोकळ या गोष्टी म्हणजे आपल्याला जसं की बघा पोकळ या शब्दाचा अर्थ आपल्याला ठाऊकच आहे. पोकळ म्हणजे कमजोर, ज्याच्यात काहीच मिळत नाही, ज्याच्या आतमध्ये काही नाही त्याला आपण पोकळ म्हणतो. ज्याच्यात त्याला काही अर्थ नाही, ज्याच्यात काहीच मिळत नाही. बायबल सांगते की मात्र या जगाच्या गोष्टी ज्या आहेत, ज्या माणसाच्या गोष्टी आहेत, या जगाचे जे तत्वज्ञान आहे, शिक्षण आहे, जे प्रभू येशू पासून मिळत नाही, देवापासून मिळत नाही, जे धार्मिक नाही, जे पवित्र नाही, ज्या गोष्टी पापाच्या आहेत त्या पोकळ आहेत म्हणून बायबल सांगते. त्याला काही अर्थ नाही, त्याला काही किंमत नाही. त्या गोष्टी आपल्याला देवापासून दूर करणाऱ्या आहेत, प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर करणाऱ्या आहेत, त्या पोकळ आहेत. म्हणून बायबल सांगते ज्या गोष्टी देवापासून मिळत नाही त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ती पोकळ भाषणे आहे, त्या गोष्टी पोकळ गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये कलसीकरस पत्र 2:4 मध्ये दिले लाघवी भाषणाने कोण तुम्हाला भुलू नये म्हणून मी सांगतो, कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हा जवळ आहे. संत पौल म्हणत आहे लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये म्हणून मी तुम्हाला सांगतो. ही भाषणे लाघवी आहेत, जे आपले उद्धार करू शकत नाही, पोकळ आहे. आणि वचन सांगते की याच्याने तुम्हाला कोणी भुलू नये म्हणून सावध राहा. अनेक लोक अशा गोष्टी आपल्याला सांगणार ज्याला काही अर्थ नाही, ती कदाचित प्रभू येशू पासून पण आपल्याला दूर करणार. पोकळ गोष्टी, पोकळ भाषणे ज्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास कमजोर होणार, आपण जगाच्या गोष्टीला अधिक महत्व देणार, प्रभू येशू पासून दुरावणार, प्रार्थनेपासून दुरावणार आणि जगाच्या गोष्टीला अधिक किंमत आणि वेळ देणार. त्याद्वारे आपण फसले जाणार. बायबल सांगते तर कोणी आपल्याला जगतिक गोष्टी सांगत आहे ज्या देवाविरुद्ध आहे, ज्या धार्मिकते पवित्रते विरुद्ध आहे, त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, कारण त्या पोकळ आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही, त्याच्यात आपला काहीच फायदा होणार नाही. म्हणून वचन सांगते की त्याकडे लक्ष द्या, सावध असा, त्या पोकळ गोष्टीपासून सावध राहा. इफिसकरस पत्रामध्ये तर बायबल सांगते आपल्याला, वचन सांगते की इफिसकरस पत्र 5:4 तसेच अमंगलपण, बाष्कळ गोष्टी व टवाले यांचाही उच्चार न हो, ती उचित नाही, तर त्यापेक्षा उपकार स्तुती हो. वचन काय सांगते, तसेच अमंगलपण, बाष्कळ गोष्टी, ज्या बाष्कळ गोष्टी, अमंगलपणाच्या गोष्टी, टवाले, निंदा, एकमेकाची थट्टा करणे, एकमेकाविरुद्ध बोलणे, बायबल सांगते याचा उच्चार तुमच्यामध्ये न हो. जिथे कुठे निंदा चालली, टवाली चाललेले, एकमेकाची चेष्टा करत आहे, तिकडे बसू पण नका, थांबू पण नका. त्याचा उच्चार पण आपल्यातून न झाला पाहिजे. कारण बायबल सांगते की मात्र त्यापेक्षा तुम्ही उपकार स्तुती करा, प्रभू येशूला धन्यवाद द्या. 6 वचनात तर म्हटलेले आहे पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. पोकळ गोष्टीने तुम्हाला बहुकू नये म्हणून बायबल सांगते की मात्र सावध राहा की त्याद्वारे तुम्ही फसू नका. कारण
गोष्टी बाबतीत बडबड करतात, ज्या प्रभू विरुद्ध आहे, जे एकमेकांची निंदा, शिव्याशाप देणे, टवाली करणे, चेष्टा करणे, अशा आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर परमेश्वर पित्याचा क्रोध होणार, त्यांची कधी प्रगती उन्नती होणार नाही. म्हणून बायबलसाठी अशा गोष्टी आपल्यात नसाव्या. या भाष्कल गोष्टी, ही भाष्कल भांडणे ज्याचा आपल्याला काहीच लाभ नाही, अशा कोणत्याही गोष्टीचा उच्चार सुद्धा आपल्यामध्ये होऊ नये म्हणून वचन सांगते. तर त्याबद्दल उपकार स्तुती होऊ दे, प्रभूला धन्यवाद द्या, प्रार्थना करा. आपण काय करतो की काही वेळेला काही घरात काम नाही किंवा वेळ आहे म्हणून या व्यक्तीच्या घरी, त्या व्यक्तीच्या घरी, मग या व्यक्तीच्या ओटीवर बसणार, त्या व्यक्तीच्या ओटीवर बसणार आणि मग याची निंदा त्याची निंदा करत बसणार. काही स्त्रियांना तरी पुष्कळ वाईट सवय असते की मात्र एक दोघी जर स्त्री तिथे जमलेली आहे तिथे दुसऱ्या स्त्रिया जमणार आणि मग याचं हे झालं, त्याचं ते झालं, ती अशी, याचं हे कसं, याने हे केलं, तिने ते केले आणि कितीतरी तिकडे पापे वाढले जाणार. भाष्कल गोष्टी, टवाली, निंदा हे सार्व त्या ठिकाणी निघणार. कोणाचे असो नसो तरी बडबड करणार आणि विरुद्ध बोलणार, निंदा करणार, थोडं असं तिथे अधिक वाढवणार, जास्त करणार. परंतु हा विचार करत नाही की आपण या भाष्कल गोष्टी बोलत आहोत, निंदा करत आहोत, टवाली करत आहोत, चेष्टा करत आहोत, पण याचा परिणाम काय होईल, आपल्याला किती देवाचा क्रोध येईल याचा विचार करत आहोत का? बायबल सांगते अशा गोष्टी करणारे, अशा प्रकारे आज्ञा करणाऱ्या लोकांवर देवाचा क्रोध होणार. जशा प्रकारे निंदा करत बसत आहे, पोकळ गोष्टी करत बसत आहे आणि इतरांच्या वाईट गोष्टी ऐकत बसत आहे, ज्या देवाविरुद्ध आहे, ज्या पोकळ आहे, जे जगाचे तत्वज्ञान आहे, जगाचे शिकवण आहे, जे देवाविषयी नाही, अशा गोष्टी करणाऱ्यावर देवाचा कोप होणार, देवाचा क्रोध भडकणार. त्याद्वारे आपला काहीच फायदा नाही. ही सर्व पापाची घाण आपण आपल्या जीवनात घेतो आणि आपल्या जीवनातून आपण आपल्या घरात पेरतो आणि मग घरामध्ये हळूहळू अचानक भांडणं होणार, घरामध्ये काही ना काही समस्या उत्पन्न होणार. त्याला कारण आहे तर आपण सर्व निंदा, द्वेष, टवाली, चेष्टा, सर्व भाष्कल गोष्टी, पोकळ बोलता हे सर्व आपण आपल्या घरात आणत असतो. म्हणून तिथे दुष्ट आत्मा, सैतान शक्ती येते आणि मग चांगलं काम सुद्धा बिघडवून टाकते. तिकडे शांतीचे वातावरण नसते, अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होणार, धंद्याला यश लागणार नाही, प्रीती नसणार, झोप लागणार नाही. तर हे सर्व वाईट गोष्टी घरामध्ये येऊन भरलेले. म्हणून बायबल सांगते त्याचा उच्चार पण करू नका, त्या गोष्टी ऐकू पण नका, बोलू पण नका, त्याबद्दल स्तुती करा, त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करायला बसा. व्यक्तीच्या घरी, त्या व्यक्तीच्या घरी जाण्यापेक्षा प्रार्थना करीत बसा घरी. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तिथे प्रभूचे सुवार्थ घेऊन जात असेल, प्रभूचे वचन घेऊन जात असेल तर जा. तिथे जर तुम्ही प्रभूचा शब्द देत असतील, प्रभूचं वचन त्यांना देत असतील, त्यांच्यामध्ये बदल घडवत असतील तर तुम्ही एकमेकाच्या घरी जाऊन त्यांना मात्र प्रभूविषयी सांगा. जर तुमच्या ते होत नाही तर घरी प्रार्थना करत बसा. परंतु या भाष्कल गोष्टी, वाईट गोष्टी, निंदा हे सर्व दूर करा आपल्यापासून, नाहीतर देवाचा कोप भडकणार, देवाचा क्रोध भडकणार आणि आपल्या जीवनात संकट, समस्या, निराशा यायला सुरुवात होणार. बायबल पुढे पण सांगते, वचन सांगते की मात्र गलतीकरस पत्रामध्ये 5:26 वचनामध्ये वचन सांगते आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. वचन सांगते आपण पोकळ अभिमान बाळगणारे नसावे. विनाकारण पोकळ अभिमान बाळगणार, ज्याला काही अर्थच नाही, ज्याच्यात काहीच मिळत नाही. हा, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे चांगलं घर आहे, शिक्षण आहे, नोकरी आहे, माझे असे मुलं आहेत, माझा पती असा आहे, माझी पत्नी अशी आहे. अभिमान बायबल सांगते पोकळ आहे, ज्याला काही अर्थ नाही. अभिमान बाळगा तो प्रभूचा बाळगा, की प्रभू येशूने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी तो गदस्थावर मृत्यू पावला आणि पुन्हा उठला आणि मला नेण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. ख्रिस्ताविषयी अभिमान बाळगा, जे महान कार्य प्रभू येशूने आपल्यासाठी केले ते, जे कोणी या जगात केले नाही. कोणत्या माणसाविषयी, वस्तूविषयी, पैशाविषयी अभिमान बाळगू नका, ख्रिस्ताविषयी बाळगा, ज्याने इतके मोठे बलिदान आपल्यासाठी दिलेले आहे. हे सर्व जगाचे अभिमान पोकळ आहेत. बायबल सांगते पोकळ अभिमान बाळगू नका, एकमेकांना चीड आणू नका. जो आपण पोकळ अभिमान बाळगतो आणि एकमेकांसमोर सांगतो, जणू काय आपण त्यांना चिडवतो काही काना. काही वेळेला आपण त्यांचं दुःख वेदना पण त्यांना चिडवणार. आपण जर हा माझ्याकडे येते, एखाद्या गरीब व्यक्तीकडे जाऊ ना, हा आमच्याकडे हे, आमच्याकडे ते, आणि त्या व्यक्तीला दुःखी करणार. पण त्या व्यक्तीला आपण सांत्वन देणार, त्या
सांत्वन करा एकमेकाचे. बायबल आपल्याला शिकवते की चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये असायला हव्या, वाईट गोष्टी नाहीत, पोकळ गोष्टी आपल्यामध्ये नाहीत. प्रभूचं वचन मजबूत आहे. जेव्हा ते वचन आपण आपल्या जीवनात स्वीकारतो ते आपलं जीवन मजबूत बनते. पण जागतिक गोष्टी जेव्हा पोकळ आहे, जेव्हा आपण त्या स्वीकारतो तेव्हा आपण आपले स्वतःचे जीवन पोकळ बनवतो, ज्याला काही अर्थ काही किंमत नसते. या गोष्टी पोकळ आहेत, याच्या मागे आपल्याला लागायचं नाही. बायबल पुढे सांगते की मात्र इफिसकरास पत्रामध्ये 4:29 तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपा दान प्राप्त व्हावे. वचन सांगते तुमच्या मुखातून कसले कुचके भाषण न निघो. तुमच्या मुखातून कोणते कुचके शब्द, आता बघा जेव्हा आपण निंदा करतो, एकमेका विरुद्ध बोलतो, अपशब्द बोलतो, शिव्या जेव्हा निघतात ती कुचकी आहे, कुचलेले आहे. आपल्याला ठाऊकच आहे कुचलेल्या वस्तूला दुर्गंधी येते, घाण येते, वाईट वास येतो, खराब वास. वचन सांगते जेव्हा आपण एकमेकाची निंदा करतो, एकमेकाची चुगली करतो, एकमेकाविरुद्ध वाईट बोलतो, शिव्या शब्द येतात, तेव्हा ती कुचकी भाषण आहे, त्याची दुर्गंधी येते, त्याचा वास येतो खराब. आणि अशा व्यक्तींवर कधी परमेश्वराचा अनुग्रह होणार नाही, अशा व्यक्तीवर कधी परमेश्वराची कृपा होणार नाही. वचन सांगते कुचकी भाषा म्हणजे कोणाची निंदा, शिव्या शब्द तुमच्या तोंडून न निघो, तर गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो, अशासाठी की तेने ऐकणाऱ्या लोकांना कृपादान प्राप्त व्हावे. त्या व्यक्तीने सांगावे की मात्र व्यक्तीच्या तोंडातून चांगले शब्द निघतात, देवाचे शब्द निघतात, प्रीतीचे शब्द निघतात, सांत्वनाचे शब्द निघतात. ही व्यक्ती खरोखर चांगली व्यक्ती आहे. या व्यक्ती बरोबर खरोखर प्रभू येशू आहे आणि खरोखर व्यक्ती प्रभू येशूला कबूल केल्यामुळे व्यक्तीमध्ये चांगले गुण कार्य करत आहे. आणि अशा गोष्टी जर आपण चांगल्या बोलणार तर ऐकणाऱ्या व्यक्तीला तेव्हा कृपादान प्राप्त होणार, त्या व्यक्तीमध्ये बदल होणार, त्याला सत्याची ख्रिस्ताची जाणीव होणार. म्हणून बायबल सांगते कसले कुचके भाषा न निघो. एक कुचके पोकळ आहे, जे कुचलेले, त्याला दुर्गंधी येते, वास येते, घाण येते. बायबल सांगते ते शब्द तुमच्यातून वाईट शब्द न निघोत, तर चांगले शब्द, प्रभूची स्तुती, एकमेकांचं कसं चांगलं करते, भलं करते, असे शब्द आपल्या मुखातून निघावे. बायबल सांगते वाईट गोष्टी आपल्या तोंडून, आपल्या मुखातून न निघोत. कारण जर आपण मत्ती 12:36 वचनामध्ये पाहिलं तर आपल्या प्रत्येक शब्दाचा हिशोब घेण्यात येणार आहे. प्रत्येक शब्दाचा, आपण जो जो शब्द बोलतो त्या प्रत्येक शब्दाचा हिशोब प्रभू येशू घेणार आहे आपल्याकडून. म्हणून सावध असा. निंदेबद्दल, चुगलीबद्दल किंवा वाईट गोष्टीबद्दल परमेश्वराची स्तुती करायला सुरुवात करा. प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन बोलायला सुरुवात करा, म्हणजे चांगले शब्द स्वर्गात लिहिले जातील आपले. वाईट गोष्टी आपल्यामधून न निघत म्हणून बायबल सांगत आहे. तर चांगल्या गोष्टी आपल्या जीवनातून निघायला पाहिजेत, वाईट गोष्टी नाही. बायबल सांगते फिलिप्पीकरास पत्रामध्ये 2:3 तोंड पाळण्याच्या अथवा पोकळ डोल मिरविण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लिंगीने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. बायबल सांगते तोंड पाळण्याचा अथवा पोकळ डोल मिरविण्याच्या बुद्धीने काही करू नका. एकमेकांमध्ये तुटी पडतील अशा काही गोष्टी करू नका. पोकळ डोल, तुम्ही हा विचार करू नका की वाद राहा, मी तुटी पाडले, हे केलं ते केलं तर माझा सन्मान होईल, मला गौरव मिळेल, आदर मिळेल, माझं नाव होईल. बायबल सांगते ते पोकळ आहे, त्याला काहीच किंमत नाही. पोकळ अभिमान, पोकळ डोल मिळवण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांमध्ये तड तुटी पाडू नका, भांडण उत्पन्न करू नका, तर एकमेकांना मध्ये प्रीती निर्माण करा. जिथे भांडण आहे तिथे समृद्धी घडवण्याचा प्रयत्न करा. जिथे तुटपुटे तिथे जोडण्याचा प्रयत्न करा. चांगलं करण्याचा प्रयत्न करा, परंतु वाईट करू नका. मदत करण्याचा प्रयत्न करा, पण कोणाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. चांगल्या गोष्टी नेहमी आपल्याला लाभदायक करतील, पण वाईट गोष्टी आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करतील. चांगलं करा, कोणाचे वाईट करू नका. चांगल्या गोष्टी आपल्याला उपयोगाला येतील, पण वाईट गोष्टी ही असं तुम्ही करू नका, तर इतरांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. अनेक वेळा इतर लोकांमध्ये आपण स्वतःला श्रेष्ठ समजतो, पण बायबल सांगते नाही.
बायबल सांगते तुम्ही आपला स्वतःपेक्षा इतरांना श्रेष्ठ माना, स्वतःला नम्राने लीन करा, ज्याद्वारे प्रभू आपल्याला उंच करेल, प्रभू आपल्याला महिमा आणि सन्मान देईल, प्रभू आपल्याला आदर आणि गौरव देईल, सर्व काही प्रभू देईल. म्हणून पोकळ गोष्टी, पोकळ अभिमान, पोकळ भाषणे आपल्यापासून आपल्याला दूर ठेवायचं, ज्याच्यापासून आपल्याला काहीच लाभ नाही. याजकेल 13:6-8 वचनात परमेश्वर पिता याजकेलद्वारे म्हणत आहे, हे लोक पोकळ दृष्टांत आणि पोकळ गोष्टी सांगतात, हे संदेश दे आणि पोकळ गोष्टी सांगून हे माझ्या लोकांना फसवत आहे. म्हणून प्रभू म्हणतो मी तुम्हाला विरोध करीन. जे पोकळ गोष्टी बोलणारे, पोकळ दृष्टांत, अनेक वेळा प्रभू मध्ये म्हणतो, काही लोक म्हणतात हा प्रभूने मला हा दृष्टांत दाखवला, तो भले दाखवला नाही तर आपण म्हणणार, किंवा काही म्हणणार आम्ही इतकी प्रार्थना करतो, आम्ही हे कार्य करतो, तेवढी सेवा करतो, सर्व पोकळ गोष्टी सांगणार. करत नसून पोकळ गोष्टी सांगणार तर प्रभू म्हणतो मी तुमच्या विरुद्ध आहे, मी तुम्हाला विरोध करणार. पोकळ गोष्टीने काहीच फायदा नाही, काहीच लाभ नाही. सत्याने जीवन जगायला सुरुवात करा. जो आपण सत्याने जीवन जगणार, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आशीर्वाद देणार आणि प्रभू येशू ख्रिस्त आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. पोकळ अभिमान, पोकळ गोष्टी आपल्यापासून दूर ठेवा. या सर्व रिकाम्या वटवटी आहे. बायबल सांगते रिकाम्या, ज्याच्यात काहीच मिळत नाही, रिकाम्या म्हणजे काय सांगते पहा, तिमोथेला पहिले पत्र त्याच्यामध्ये 6-20 वचन काय सांगते पहा, हे तिमोथेया तुझ्या स्वाधीन केलेले ठेव सांभाळ, अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्येला चुकीने दिले तिच्या विरोधी मतापासून दूर राहा. संत पौल तिमोथेला काय म्हणत आहे? तो म्हणत आहे की अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा, जिला विद्ये चुकून ना मिळालेले. एखाद्या व्यक्तीमध्ये चुकून ना मिळाले, जे मात्र एकमेकाची निंदा करणे, चुगली करणे, वाईट करणे, पाप करणे, मध्येच एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपासूनही तू दूर राहा. या सर्व रिकाम्या वटवटी ज्याच्यात काहीच मिळत नाही, रिकामा आहे, ज्याच्यात काहीच भरलेलं नाही किंवा ज्याच्यात काही साठवता येत नाही, या जागतिक गोष्टी रिकाम्या आहेत. ज्याच्यात काहीच भरता येत नाही, ज्याच्यात काही मिळतच नाही, तर आपल्याला काय देणार? वचन पुढे सांगते तिमोथेला त्या पहिल्या पत्रामध्ये 5:11-13 वचन सांगते की मात्र परंतु तरुण विधवास नोंदू नये, कारण जेव्हा त्या कामुक होऊन ख्रिस्ताला सोडितात तेव्हा त्या लग्न कराव्यास पाहतात. अशाने त्यांना शासन होईल, कारण त्याने आपल्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला. शिवाय बरोबर फिरून ते आळशी होतात आणि आळशी होतात इतकेच नव्हे तर ते वटवट्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये ते बोलतात. संत पुराणे काही विधवा बाबतीत म्हटलेले आहे, म्हाताऱ्या विधवांची नोंद करा पण तरुण विधवांची नोंद करू नका. काही स्त्रिया पती मरण पावल्यानंतर मात्र आझादी मिळत आहे, मोकळीकता मिळत आहे म्हणून अनेकांच्या घरोघर फिरणार आणि मग अनेक ते घरोघरी फिरणार, आळशी बनतात, त्या अनेक प्रकारच्या वटवटी करत असतात, ते बडबड करत असतात, निंदा शिवा शाप त्यांच्या तोंडातून निघत असतात. पती मरण पावले म्हणून आझादी मिळत आहे, आपण कुठेही जाऊ शकतो, कोणाच्या पण घरी फिरू शकतो, स्वातंत्र्यतेने एकमेकाच्या कोणाच्या पण घरी जाऊन फक्त बडबड करत बसणार, पण प्रार्थना करणार नाही, ती प्रभूची सुवार्ता देणार नाही. म्हणून कोणाने म्हटलं अशा विधवांना तुम्ही नोंदू नका. ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत, जे परमेश्वर पित्याचे भय बाळगत आहे, ज्याने मात्र एकमेकाचा पाहुणचार केलेला आहे, ज्याने आपल्या कुटुंबाला चांगली शिकवण दिलेली आहे, जी सुभक्तीमध्ये वाढत आहे, अशा विधवांची नोंद करा. पण ज्या विधवा प्रार्थनेत वाढत नाही, प्रभूमध्ये वाढत नाही, एकमेकाच्या घरी फिरत आहे, वटवटी करत आहे, आळशी बनलेले आहेत, निंदा करत आहे, त्यांची नोंद करू नका. कारण आझादी म्हणून त्यांना वाटते की आम्हाला आझादी मिळालेली आहे म्हणून त्या वटवट्या बनतात. फक्त तर विधवाच नाही, अशा अनेक काही स्त्रियाही आहेत ज्या एकमेकाच्या घरी जाऊन अनेक प्रकारच्या वटवटी करतात, बडबड करतात आणि बोलून ते बोलतात आणि अनेक प्रकारची पापे वाढवतात. अनेकांचं तारण करण्याऐवजी उलट अनेकांच्या नाशाला कारणीभूत ठरतात ते. म्हणून अशा गोष्टी आपल्यामध्ये नसाव्या. कोणत्या प्रकारच्या वटवटी, कोणाची निंदा, शिवाय शाप आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबामध्ये नसाव्या. हवी तर घरी प्रार्थना करा, तुमच्याकडे वेळ येते, नाहीतर तुम्ही प्रभूची सुवार्ता एकमेकांना द्या, परंतु कोणत्याही
वाईट गोष्टी तोंडातून आणि आपल्या मुखातून काढू नका म्हणून बायबल सांगते. पुढे सांगते तिमोथेला दुसऱ्या पत्रामध्ये 2:16 अनितीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील. अनितीच्या वटवटीपासून बायबल सांगते दूर राहा. अशा अनितीच्या वटवटी करणारे लोक अभक्ती सरसावतील. अभक्ती म्हणजे प्रार्थना नाही, ते नाशात पापात सरसावतील, वाईटामध्ये अधिक मात्र ओढले जातील. ते प्रार्थनेपासून दुरावतील, प्रभूपासून ते दुरावतील. प्रार्थना करणारे तर चुकीच्या गोष्टीकडे वळतील. रिकाम्या वटवटी करणारे लोक, ज्यांना जास्त बडबड करायची, जास्त बोलायची सवय आणि ती बडबड हिंदीविषयी वाईटाविषयी असेल तर ते लोक नाश पावणार. ते पापाकडे नाशाकडे अधिक ओढलेच जाणार. परमेश्वर पित्याने, प्रभू येशू पित्याने माणसाला 2 डोळे, 2 कान दिले, 2 हात, 2 पाय दिले, तर तोंड एक मात्र दिले की कमी बोलावे म्हणून आणि जास्त ऐकावे म्हणून. पण मनुष्य तोंडाने पुष्कळ बोलतो. बोला, पण बोला अशा गोष्टी बोला देवाविषयी, देवाच्या स्तुतीविषयी, धन्यवादाविषयी बोला. प्रभूने काय म्हटलं कोलाला की मात्र बोलत जा, उभा राहू नकोस. असं का बोलायला म्हटलं की बोलत जा, उभा राहू नको? त्याला काय इतकं बोलायला सांगितलं? कारण तो कोणाविषयी बोलत होता? तो बोलत होता प्रभू येशू विषयी, सुवार्तेविषयी. प्रेषितांची कृती 18 अध्याय 9 वचनात तर प्रभूने रात्री बोलायला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उभा राहू नको. मी 10 वचनं दिले कारण मी तुझ्या बरोबर आहे. 9 आणि 10 प्रभूने बोलायला म्हटलं, बोलत जा, उभा राहू नको. कारण प्रभू येशू विषयी, प्रभूच्या वचनाविषयी बोलत होता, लोकांना मार्गदर्शन करत होता, शिकवत होता, लोकांना पापातून बाहेर काढत होता. म्हणून प्रभूने म्हटलं तुझं काम बोलायचं आहे ते चालूच ठेव, तू बोलतच जा. जर चांगल्या गोष्टी बोलत आहे, प्रभूची वचने स्वार्थ बोलत आहे, प्रभू त्यांना म्हणत आहे की बोलत राहा, उभी राहू नका, गप्प राहू नका, तुमचं काम चालू ठेवा. परंतु ज्या वाईट गोष्टी बोलत आहे, प्रभू त्यांना गप्प करत आहे की तुम्ही गप्प राहा, बोलू नका. वाईट गोष्टी आपल्या मुखातून निघू नये, तर चांगल्या गोष्टी आपल्या मुखातून निघाव्या म्हणून प्रभू या बाबतीत आपल्याला सांगत आहे. प्रभू या बाबतीत मात्र आपल्याला शिकवत आहे की चांगल्या गोष्टी आपल्या मुखातून निघाव्या. तिमोथेला पहिल्या पत्रामध्ये 1 अध्याय 5 ते 6 वचनामध्ये वचन सांगते, ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळाले आहेत. प्रभूने काय म्हटलं? प्रभूने म्हटले शुद्ध अंतःकरणात चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती तुम्ही व्यक्त करावी. हे प्रीती तुम्ही व्यक्त करावी ज्याच्यामध्ये कपट नाही. चांगल्या गोष्टी, चांगल्या अंतःकरणाच्या बाबतीत आहे, एकमेकांचे चांगल्या करणं अशा गोष्टी. परंतु वचन सांगते या गोष्टी सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळाले, त्याच्यापासून काही फायदा नाही. व्यर्थ वटवटीकडे ते वळालेले आहेत, चुकीच्या वटवटीकडे वळालेले आहेत, जे त्यांना नाशाकडे नेते. तर अशा वाईट गोष्टी, वाईट वटवटी, पोकळ गोष्टी, पोकळ भूलतापा आपल्यामध्ये नसाव्या. याच्यापासून आपल्याला दूर राहायचंय. नीतिसूत्रामध्ये 14 ते 20 सर्व श्रमामध्ये यश आहे, परंतु तोंडाच्या वटवटीमुळे दारिद्र्य येते, लाभ होत नाही. तोंडाच्या वटवटीमुळे माणसाचा फायदा होत नाही, दारिद्र्य माणसाच्या जीवनात येते. माणसाला काय केला, भरपूर बडबड बोलायची भरपूर सवय असते, पण तू देवाविषयी बोलत नाही, जगाविषयी किंवा स्वार्थाविषयी, अहंकाराविषयी, आणि त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. काम कमी आणि बोलणं जास्त, बडबड जास्त असते, त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. जर मेहनतीने श्रम केले त्याच्यात फायदा होईल वचन सांगत आहे. फक्त तोंडाची व्यर्थ बडबड करणार, व्यर्थ वटवट करणार, तर तुमचा कोणताच फायदा होणार नाही पण वचन सांगत आहे. म्हणून वाईट वटवटी, पोकळ गोष्टी ज्याच्यापासून लाभ नाही, जे जगाचे तत्व नाही, जगाची शिकवण आहे, जे आपल्याला प्रभूपासून दूर करणारी गोष्टी आहे, त्याच्यापासून लांब राहा. तर देवामध्ये, प्रभूमध्ये वाढा, बायबल वाचा, प्रार्थना करा, प्रभूची आराधना करा, ज्याद्वारे प्रभूच्या अनुग्रहाने आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने, सामर्थ्याने आपण धरले जाणार. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. प्रभू आपले सर्व बंधने तोडून टाकणार. म्हणून प्रभूचे वचन आपल्या मुखात असायला पाहिजे, प्रभूचे शब्द आपल्या मुखात असायला पाहिजे.
स्तोत्रसहित केशदा तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन. प्रभू तू आपले तोंड उघड. चांगल्या गोष्टीच्या गरजा आपण बोलतो ते आपले तोंड उघडते. चांगल्या गोष्टीद्वारे आपण बोलत राहणार तर आपले तोंड त्याद्वारे चांगल्या गोष्टी प्रकारे उघडणार आणि प्रभू चांगल्या गोष्टीने सामर्थ्याने ज्ञानाने बुद्धीने आपलं तोंड भरणार आणि मग आपल्या तोंडातून ज्ञानाच्या बुद्धीच्या समजपणाच्या गोष्टी बाहेर पडणार. प्रभू आपल्या मुखात त्याचे शब्द त्याची वचने टाकायला तयार आहे. म्हणून चांगल्या बोलण्याने आपली तोंड आपल्याला उघडायचे, वाईट बोलण्याने नाही, चांगल्या बोलण्याने. मग प्रभूचा अनुग्रह आपल्यावर असणार, मग प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर असणार आणि प्रभूच्या कृपेने आपण भरले जाणार. म्हणून आता कोणाची निंदा करण्यास, चुगली करण्यास, रिकाम्या वटवटी करण्यास किंवा एकमेकाची चेष्टा करण्यास जमू नका. त्याबद्दल प्रभूची स्तुती करा, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करा, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची स्तोत्रे गा. प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार. आमेन. हालेलुया, हालेलुया. माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.